भाजपानं बघायचे आहे। सुरुवातीला बातमी आहे ती म्हणजे राज ठाकरेंनी लिहिलेल्या एका पोस्ट विषयीची आणि त्यावरून सुरू झालेल्या चर्चेची। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त राज ठाकरेंनी लिहिलेली पोस्ट सध्या चांगली चर्चेत आली आहे। या पोस्टमधून राज ठाकरेंनी सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सूचक संकेत दिल्याची चर्चा आहे। राजकारणात बाळासाहेबांनाही लवचिक भूमिका घ्यावी लागली होती, पण म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही, असं राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। यापुढेच ते म्हणतात, राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल, असं सूचक विधान त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। तर राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राज ठाकरे याच्यामध्ये म्हणतायत, राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली, म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही, उलट ते अधिकच दृढ होत गेलं। हेच संस्कार आमच्यावर आहेत। मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल, असं राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय। राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत। ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायला सक्षम आहे आणि त्यांनी ते मांडली असेल, त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही। वेळेप्रसंगी मला कळत नाही की ज्यावेळेला मराठी माणसाच्या हिताचा विषय येतो त्यावेळेला काही प्रमाणात लवचिक भूमिका घ्यावी लागते आणि तशा प्रकारची भूमिका राजकारणात कधी कधी घेतात आणि मला वाटतं की चुकीची नाही। मला असं वाटतं की त्या बाबतीमध्ये दोघे भाऊ समर्थ आहेत। दोघे भाऊ आज जन्मशताब्दी वर्ष बाळासाहेबांचं सुरू झालेलं आहे आणि जन्मशताब्दी वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या हिताचा जो काही निर्णय असेल ते दोघे बदलून नक्कीच घेतील याची मला खात्री आहे। छोटं ट्विट आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की मी वैयक्तिक स्वार्थासाठी कुठलाही निर्णय घेतला नाही, घेणार नाही आणि त्यांनी नेहमी त्यांच्या वैयक्तिक फायदा काय होईल हे कधी पाहिलं नाही। त्यांनी व्यापक भूमिका अगोदर पण जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या लोकसभेच्या वेळेस घेतली होती, विकासाच्या मुद्द्यावर विधानसभेला पण घेतली होती। त्यामुळे ते डेव्हलपमेंटला महत्त्व देतात आणि पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या भावनांची कदर करतात। आता बाकी लोक काय करतात ते तुम्हाला माहिती आहे। दरम्यान भाजप नेते आणि गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी भावनिक राजकारण करत असल्याची टीका ठाकरेंवर केली। आपण बघतो की मागच्या अनेक वर्षापासून मराठी माणूस हा भावनिक मुद्दा करून ठाकरे कुटुंबियांनी मुंबई महानगरपालिकेची सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु मला असं वाटतं आता लोकांना विकास हवा आहे। केवळ भावनिक मुद्द्यांवरती राजकारण चालत नाही, तर एकंदरीत विकासाच्या मुद्द्याला जनतेने त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। अशा वेळेस मग पुन्हा एकदा अशा पद्धतीनं भावनिक मुद्दा समोर करून त्यातून आपल्या पती काही सिंपती मिळते का हा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे। मुंबईचा महापौर कोण होणार यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये कुरघोडी नाट्य सुरू झालंय। शिवसेना शिंदे पक्षाकडून दबावाचं राजकारण केलं जात आहे आणि या दरम्यान आता भाजप आणि शिवसेना युबीटी एकत्र येण्याचे संकेत सूत्रांनी दिले। राज ठाकरेंच्या पुढाकारातून ही नवी खेळी खेळली जाऊ शकते असं कळत आहे। तर बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षी ही नवी नांदी पाहायला मिळू शकते अशी माहिती सूत्रांची आहे। शिवसेना शिंदे पक्षाकडून सातत्यानं कुरघोडीचं राजकारण सुरू आहे। आधी बदलापूर, त्यानंतर आता कल्याणमध्ये सुद्धा शिवसेनेकडून भाजपवर कुरघोडी करण्यात आली आहे। त्यानंतर भाजपकडून कठोर निर्णय घेण्याचे संकेत देण्यात आल्याची माहिती आहे। घोडेबाजार थांबवण्यासाठी मनसे आणि शिवसेना युबीटीचं एकमत झाल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे। तर 2019ला भाजपपासून वेगळं झाल्यापासून शिवसेना युबीटीचं नुकसान झालं असल्याचं मत पक्षातील नेत्यांचं झालंय असंही कळत आहे आणि त्यामुळेच जुन्या मैत्रीचा नवा अध्याय सुरू करण्याची तयारी सुरू आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे। तर शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांना बाजूला सारून जुन्या मैत्रीचा नवा अध्याय मुंबई पालिकेपासून सुरू व्हावा अशी तयारी सुरू असल्याचंही सूत्रांनी सांगितलंय। 8 वर्षांपूर्वी 82 जागा असताना सुद्धा भाजपनं तत्कालीन एकसंध शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला होता। त्याची परतफेड आणि सन्मानानं एकत्रित वाटचाल यावर समझोता होण्यासाठी हालचाली सुरू आहेत असं कळत आहे।
तर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये समन्वय जोडण्यासाठी आता राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार असल्याची ही माहिती आहे. तर असं झालं, भाजप शिवसेना युबीटी आणि मनसे मुंबई पालिकेमध्ये एकत्र आले तर किती संख्याबळ होईल त्यावर आपण एक नजर टाकूयात. ज्या पद्धतीनं चर्चा सुरू आहे, देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होईल असं ठाकरे म्हणालेले होते. त्यानंतर अनेक चर्चा आपण बघितल्या आणि अशामध्ये जर भाजप शिवसेना युबीटी आणि मनसेची युती झाली तर या सर्व पक्षांचे मिळून बहुमत चा जो आकडा आहे तो 160 वर जाईल आणि बहुमताचा आकडा आहे 114, म्हणजे त्यापेक्षाही जास्तचा आकडा या युतीकडे असेल. मात्र ही अर्थात जरतरची गोष्ट आहे, कारण तशा पद्धतीच्या चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. काही रस्तिकेत कोणाची नाही, कोणाची ज्याच्याकडे बहुमत नाही तेच सांगतायत आमचा झाला पाहिजे, आमचाच झाला पाहिजे. ज्यांच्याकडे समर्थन नाही, मॅन्डेट नाही, अशा लोकांनी स्वप्न पाहणं चुकीचं आहे. गिरे तो भी टांग ऊपर, अशी वाली बात आहे. तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं मुंबईत शिवसेनेचा महापौर व्हावा असा सूर दोन्ही सेनेच्या काही नेत्यांनी लावलाय. काहींनी याला कडाडून विरोध केला असला तरी बीएमसीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. पण त्यामुळे ब्रॅन ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांमध्ये गोंधळ उडाल्याचं चित्र आहे. आणि दोन्ही शिवसेना बीएमसी मध्ये शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली. ती म्हणजे भास्कर जाधव यांच्या एका वक्तव्यावरून आणि त्यानंतर दोन्हीकडचे जे नेते आहेत त्यांच्याकडून नेमकी काय विधानं आली ते आपण बघणार आहोत. शिवसेना युबीटीचे नेते भास्कर जाधव यांनी सगळ्यात आधी महापौर निवडीसाठी शिंदेंनी ठाकरेला मदत करावी, पाठिंबा द्यावा असं वक्तव्य केलेलं होतं. आणि त्यानंतर पुढे दुसऱ्या पक्षाचे म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील म्हणतात राजकारणात काहीही सांगता येत नाही. म्हणजे ज्या पद्धतीनं आतापर्यंत महाराष्ट्रानं वेगवेगळ्या युत्या आघाड्या पाहिल्या, 2 राष्ट्रवादी एकत्र आल्याचं पाहिलं, तसं काहीच त्यांना म्हणण्याचा अर्थ आहे का असा सवाल उपस्थित होतोय. तर संजय राऊत शिवसेना युबीटीचे खासदार ते म्हणतात शिंदेंचा पाठिंबा आम्ही कदापि घेणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. इतकी वाईट वेळ आमच्यावर आली नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे शिंदेंना जेव्हा याविषयी विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणतात आम्हाला कोणाच्या प्रस्तावाची गरज नाही. त्याच्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय हाही सवाल उपस्थित होतो. आणि शिंदेच्या शिवसेनेचे दादा भुसे म्हणतात ठाकरेंच्या शिवसेनेनंच आम्हाला पाठिंबा द्यावा. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या चर्चा या भास्कर जाधव यांच्या त्या वक्तव्यानंतर सुरू झाल्या. महापौर निवड करण्याकरता एकनाथरावांनी उद्धव साहेबांना पाठिंबा दिला पाहिजे. त्यात शिंदेचा पण महापौर होऊ शकतो, शिंदेच्या शिवसेनेचा पण महापौर होऊ शकतो. मी पुन्हा सांगतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा महापौर करण्याकरता एकनाथ शिंदेनी पाठिंबा दिला पाहिजे. जर बाळासाहेबांना मानत असतील तर एकनाथराव शिंदेना ते दातृत्व दाखवावं लागेल. देखिए पार्टी डिसाइड करेल. पक्ष जो आहे भारतीय जनता पक्ष कोणत्याही परिस्थितीमध्ये महापौर पद सोडणार नाही, शिंदेचा पाठिंबा घेणार नाही. ते अवधी पक्ष विचार करेल. एवढे शिवसेनेवरती वाईट दिवस आलेले नाही. सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही, आम्ही कळवळत नाही. तर आम्हाला कोणाच्या प्रस्तावाची गरज काय? इथे शिवसेना भाजप युतीचा महापौर महायुतीचा होतोय मुंबईमध्ये, तर आम्हाला कोणाच्या प्रस्तावाची गरज काय? इथे शिवसेना भाजप युतीचा महापौर महायुतीचा होतोय मुंबईमध्ये. तर ही सगळी वक्तव्य यावरून समोर येत असतानाच दादा भुसे यांनी सुद्धा आपलं एक मत मांडलेलं आहे. याच्यामध्ये मंत्री दादा भुसेंनी ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेच्या शिवसेनेला महापौर बसवण्यासाठी पाठिंबा द्यावा असं वक्तव्य केलं. शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेण्याचं काम माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्राने त्याचं अनेकदा अनुभूती पण दिलेली आहे. मग विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून असेल, पाठीमागच्या काळामध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून असेल, आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून असेल. आणि म्हणून उलट त्यांनीच आता धनुष्यबाणाच्या शिवसेनेला पाठिंबा दिला पाहिजे.
त्याच्यामुळे आता मुंबईमध्ये महापौर बसवण्यासाठी पुढे काय काय केलं जातं ते बघावं लागेल. त्याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण घेत राहणार आहोत. पाहूयात पुढची बातमी. महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणामध्ये छगन भुजबळ यांना क्लीन चिट मिळालेली आहे. एसीबी पाठोपाठ आता ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टानं सुद्धा त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. भुजबळांसाठी हा सर्वात मोठा दिलासा मानला जातोय. 2005 साली सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना दिल्लीत महाराष्ट्र सदन उभारण्यात आलं आणि यासाठी चमनकर एंटरप्राइजेस कंपनीला कुठल्याही निविदेशिवाय काम देण्यात आल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणात 2016 साली भुजबळांना ईडीनं अटक केली होती. 2 वर्षांचा तुरुंगवास भुजबळांना भोगावा लागला होता आणि त्याच प्रकरणामध्ये आता त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अरे काय त्याच्यात विशेष आहे? शिक्षा झाली असती तर आश्चर्य वाटलं असतं. एक लक्षात घ्या, कुणी असेल, प्रताप सरनाईक असतील, यामिनी जाधव असतील, रवींद्र वायकर असतील, बडगुजर असतील, यापैकी कुणालाही जर शिक्षा लागली तर आश्चर्याने प्रश्न निर्माण होऊ शकतो. ह्या सगळ्यांनी निर्दोष सुटणं बड्या लाजमी आहे. अरे भाजपमध्ये जाण्याचा उद्देशच दुसरा काय असू शकतो बरं? त्यामुळे जे होतंय ते फार अगदी भाजपाच्या परंपरेला अनुसरून होत आहे. यानंतर बातमी आहे रायगडमधून. रायगड पोलिसांसमोर विकास गोगावलेनं शरणागती पत्कारलेली आहे. राज्याचे रोहियो मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा विकास याला हायकोर्टानं शरण येण्याचे आदेश दिले होते. तर महाड नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काही जणांना अटक केली होती. पण तेव्हापासून भरत गोगावलेंचा मुलगा विकास आणि पुतण्या महेश गोगावले फरार होते. या काळात त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी सुद्धा प्रयत्न केले, पण त्यांचा जामीन अर्ज नाकारण्यात आला होता. दरम्यान गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयानं तंबी दिल्यानंतर विकास गोगावले पोलिसांना शरण आला. या प्रकरणी विकास गोगावले याच्यासह 7 जणांची सकाळपासून महाड पोलीस ठाण्यामध्ये चौकशी पार पडली. तर विकास गोगावले आणि राष्ट्रवादीच्या 5 शरण आलेल्या आरोपींना कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ह्या संदर्भात कोणीही त्या ठिकाणी असो, एखाद्या नेत्याचा मुलगा असो किंवा कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता असतो, कायदा हा सर्वांकरिता सारखा आहे. कायदा आपल्या बाजूने त्या ठिकाणी काम करेल आणि संबंधित व्यक्ती ज्या कुठल्या याच्यामध्ये गुन्हेगार असेल त्यांच्यावर कारवाई करा. पोलीस त्या ठिकाणी शोध घेतच होते, परंतु हे चांगलं की त्यांनी स्वतःहून त्या ठिकाणी शरणागती स्वीकारली. जे काही गुन्हे किंवा जे काही कलम विकास गोगावलेंवर टाकण्यात आले होते ते चुकीचं आहे असं भरतशेठ गोगावले यांनी सांगितलेलं आहे. आणि माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार जर त्यांनी कृती केली असेल तर त्या कृतीचं मी समर्थनच करतो. कारण न्यायालयानं जर कुणाला पोलीस स्थानकामध्ये किंवा न्यायालयामध्ये हजर राहण्यास सांगितलं असेल आणि तशा पद्धतीनं जर विकास गोगावले हे हजर झाले असतील तर निश्चितपणे न्यायालयाचा आदर राखण्याची त्यांच्या भूमिकेशी मी समर्थन करतो. दरम्यान परभणी जिल्ह्यामध्ये वरपुडकर पॅटर्नची चर्चा रंगली आहे. माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातील तब्बल 5 सदस्य यंदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. सुरेश वरपुडकर यांनी जो राजकीय मेळ साधलाय तो भल्याभल्यांना आजपर्यंत जमला नाही. विशेष म्हणजे हे 5ही जण वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून आपलं नशीब आजमावत आहेत. त्यामुळे राज्यामध्ये सध्या परभणीतील वरपुडकर पॅटर्नची चर्चा रंगली आहे. तर परभणीचा हा वरपुडकर पॅटर्न नेमका काय आहे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात या ग्राफिक्सच्या माध्यमातून. परभणीमध्ये हा वरपुडकर पॅटर्न उदयास आल्याचं दिसतंय. सुरेश वरपुडकर जे माजी आमदार आहेत आणि त्यांच्या घरामधले 5 सदस्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उतरवण्यात आलं आहे. आता हे 5 सदस्य नेमके कोण तेही आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. एक म्हणजे सुरेश वरपुडकर यांचा हे स्वतः राजकारणामध्ये आहेत, भाजपकडे ते आहेत. मात्र त्यानंतर आता जेव्हा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू झालेली आहे, निवडणुकीची रणधुमाळी, त्याच्यामध्ये त्यांचा मुलगा शमशेर वरपुडकर हे भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. त्यांची सून प्रेरणा वरपुडकर या सुद्धा भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. त्यानंतर त्यांचे पुतणे उत्कर्ष वरपुडकर हे सुद्धा भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत. म्हणजे त्यांचा जो पक्ष आहे त्यामधून हे तिघे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. आणि त्यानंतर इंटरेस्टिंग म्हणजे त्यांचा दुसरा पुतण्या अजित वरपुडकर हे काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि त्यानंतर त्यांची मुलगी सोनल देशमुख या शिवसेना UBT कडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत. पण बाकीच्यांचं प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. बाकीच्यांवर आपण आपले कसे विचार लादणार ना? मी आणि शमशेरजी दोघं उभा आहोत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की माझी काही निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती.
परंतु दैठणा जिल्हा परिषदेच्या सर्कलच्या लोकांची इच्छा होती की मी निवडणूक लढवावं, म्हणून मी निवडणूक लढवली. एखादा माणूस घरातला उभं टाकलाय, एखादा दोघं उभं टाकले, इथपर्यंत ठीक आहे. परभणी जिल्ह्यातल्या निवडणुका आम्ही नगरपालिकेच्या बघितल्या आणि जिल्हा परिषदेच्या बघतोय. सगळे पुढारी आपल्या घरातलं लेकरू, बायको, सून, लेक तिचं पुनर्वसन कसं होईल आणि ह्यांनाच मतं मागण्याचा सगळ्याचा केविलवाना प्रश्न चालू आहे. तर वरपुडकरांच्या कार्यकर्त्यांचं या सगळ्याविषयी काय मत आहे ते बघावं लागेल. पाहूयात पुढची बातमी अकोल्यातली. अकोला महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि काँग्रेसकडून नगरसेवकांची जुळवाजुळव सुरू आहे. अकोल्यात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नसल्यानं महापौर पदाचा पेच कायम आहे. 38 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष बनलाय. तर दुसरीकडे काँग्रेसचे 21 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 नगरसेवक निवडून आलेत. सत्ता स्थापनेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका किंग मेकरची असणार आहे. भाजपला 41चा आकडा गाठायला 3 नगरसेवकांची गरज आहे. त्यामुळे शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि अपक्ष कुणाकडे वळतात की भाजप विरोधामध्ये सर्वपक्षीय मोड बांधली जाते, याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. काल बैठक जी पार पडली महापालिकेच्या संदर्भात अकोल्याची, त्या बैठकीत पॉझिटिव्ह झालेलं आहे एवढं फक्त सांगतो. महापौर आणि तुम्हाला सगळ्या महापौराचे कॅन्डिडेट सुद्धा आम्ही लवकरच जाहीर करू. आमचा उमेदवार कुठंच फिरताना नाही दिसत आहे. महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि महायुतीचं सरकार महानगरपालिकेमध्ये स्थापन झालेलं दिसेल. कितीही डिनर डिप्लोमसी होऊ द्या, कितीही कोणी दावे प्रतिदावे करू द्या, कितीही आमच्या विरोधी पक्षांनी आकांड तांडव करू द्या, मात्र अकोला महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता स्थापन होईल. भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांची सत्ता महानगरपालिकेत येणार आहे, त्याच्याबद्दल कोणी शंका बाळगू नये. 38 सदस्य आपले आहेत. याच्या व्यतिरिक्त मित्रांसोबत जे आम्ही निवडणूक प्री इलेक्शन अलायन्स केलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं इतके समजदार मीडियाही आहेत आणि विरोधी पक्षाचे लोकही आहेत की महापालिकेत आमची सत्ता येणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आजपासून जन्मशताब्दी वर्ष सोहळा सुरू झालाय. आज माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते दोघेही मनसे आणि शिवसेना युबीटीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर हे दोघे पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. त्यामुळे ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल. दरम्यान काल रात्री 12 वाजता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी रिगल सिनेमाजवळच्या बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्तेही उपस्थित होते आणि आजचा हा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात होतोय, त्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र असतील. आणखी एक मोठी बातमी आहे. मुख्यमंत्री फडणवीस आज दाओसवरून मुंबईत परतणार आहेत. मुख्यमंत्री मुंबईमध्ये परतल्यानंतर तातडीनं आता मुंबईच्या महापौर पद आणि सत्ता स्थापनेसंदर्भात घडामोडींना वेग येणार आहे. कारण उद्या मुंबई मनपातील सत्ता स्थापनेसंदर्भात बैठक आहे. मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेंमध्ये ही बैठक होणार आहे. शिवसेनेला उपमहापौर पदावर समाधान मानावं लागणार असल्याची चर्चा आहे. तसंच महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदावर भाजपचा दावा कायम असल्याचंही सूत्रांकडून कळत आहे. तर उपमहापौर पद शिवसेनेला देण्याची भाजपची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच या बैठकीमध्ये सुरुवातीला महत्त्वाच्या पदांबाबत चर्चा होईल आणि आता उद्याच्या बैठकीत नेमका काय निर्णय होणार हे आता पाहावं लागणार आहे. दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेनेचा महापौर व्हावा अशी मागणी शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेली होती. मात्र दबाव तंत्राचा फारसा फायदा झाला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि उपमहापौर पद हे शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते. पाहूयात पुढची बातमी. मुंब्र्यातील MIMची तरुण नगरसेविका सेहर शेख वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मुंब्रा हिरवं करण्याविषयीच्या तिच्या वक्तव्यामुळे राजकीय वाद पेटलाय. भाजप सेहर शेख विरोधात आक्रमक झालेली आहे. मुंब्रा पोलिसांनी सेहर शेख यांना नोटीस पाठवली आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंब्रा ठाण्यात आहे आणि ठाणे भगवा आहे असं म्हणत शिंदेंनी सुनावलंय. जीत गए यार, खुशी के साथ जवाब दो. अस्सलाम वालेकुम.
कैसा हराया। अब मेरी गुजारिश है आप सबसे कि आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है। पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। तिथं विषय खूप चर्चेचा आता झालेला आहे की हिरवा मुंब्रा करा पूर्ण वगैरे, काय तुमच्या ठाण्यामध्ये एकदम सगळ्याकडे ते ठाणे जिल्हा हा भगवा आहे आणि ठाणे मुंब्रा हा ठाणे जिल्ह्यातच येतो. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे चंद्रपूरमधून. चंद्रपूर शहर मनपा सत्ता स्थापनेमध्ये आणखी एक मोठी घडामोड घडली आहे. 4 नगरसेवकांच्या महानगर आघाडी गटाची नोंदणी करण्यात आली आहे. जनविकास सेना जी काँग्रेससोबत निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली होती, त्या जनविकास सेनेचे 3 नगरसेवक आणि MIMच्या एका नगरसेवकाची नोंदणी एकत्र झाल्याची माहिती आहे. या गटामध्ये जनविकास सेनेचे 3, MIMच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. तर जनविकास सेना नगरसेवक पप्पू देशमुख यांची गटनेतेपदी निवड सुद्धा करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. चंद्रपूरमध्ये जरी काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून या महापालिका निवडणुकीमध्ये समोर आला असला तरी देखील काँग्रेसकडे बहुमत नाहीये आणि त्यांच्यासोबत जनविकास सेना लढलेली होती. अशामध्ये आता जनविकास सेनेनं MIM सोबत मिळून गटस्थापना केल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे पुढे नेमकं काय होणार आणि काँग्रेसला जर सत्ता स्थापन करायची असेल तर MIMच्या त्या एका नगरसेवकाची सुद्धा साथ मिळणार का ते बघावं लागेल.